महिला भगिनींचा कृतज्ञतेचा भावभीत सोहळा जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने ठाण्यातील तीनहात नाका येथे स्थित असणाऱ्या वाहतूक विभागातील कार्यालयात आयोजित करण्यात आला होता। यावेळी ठाणे शहर वाहतूक विभागातील 100हून अधिक महिला कर्मचारी उपस्थित होत्या। दरम्यान या सर्वांसोबत जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेने भावभीत साजरी करत सर्व महिला भगिनींना पैठणी साडी भेट दिली। जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था ही नेहमीच महिलांना पुढे जाण्याकरिता प्रोत्साहित करत असते व नेहमीच महिलांच्या पाठीशी ठामपणे उभी असते, असे यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे म्हणाले। तर शहरात फिरत असताना अनेकदा मला जिजाऊचे कार्यक्रम व काही समाज उपयोगी उपक्रमांचे बॅनर झळकताना दिसून आले आहेत, परंतु आज प्रथमच हा योग या कार्यक्रमाच्या माध्यमातून जिजाऊ सोबत भेटण्याचा आला, असे यावेळी ठाणे शहर वाहतूक विभागाचे उपायुक्त विनयकुमार राठोड म्हणाले। या प्रसंगी जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉक्टर विनयकुमार राठोड, सहाय्यक पोलीस आयुक्त कवयित्री गावित, एसीपी मुमता डिसूजा, ज्येष्ठ पत्रकार कैलाश महाब्दी, माजी जिल्हाध्यक्ष सिंधुदुर्ग संदेश सावंत, जिजाऊ कामगार नेते महेंद्र ठाकरे, युवा उद्योजक धीरज सांबरेसह अनेक महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते। कोविड काळामध्ये बघितलं आशाताई, नर्सेसताई, महिला पोलीसताई, त्याचबरोबर डॉक्टर, महिला डॉक्टर, अंगणवाडी सेविका यांचा मान सन्मान कुठेतरी आपण एक भारतीय नागरिक आहोत त्या दृष्टीने आपण करणे गरजेचं आहे। त्या दृष्टीने जिजाऊ संस्था गेली 4 वर्ष भाऊबीजेचा कार्यक्रम आमच्या भगिनींना सोबत घेऊन गावोगावी जाऊन केला जातो। तोही कार्यक्रम आज ठाण्यामध्ये ट्रॅफिक पोलीस, महिला पोलीसताई यांच्यामार्फत करण्यात आला। S9 न्यूज ठाणे। नुकतेच मुलुंड येथील ऑन्कोहोप अनिल कॅन्सर क्लिनिकचा शुभारंभ करण्यात आला। खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुलुंडमध्ये या क्लिनिकचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी ऑन्को सर्जन डॉक्टर अनिल हेरूर व इतर मान्यवर उपस्थित होते। नव्याने सुरू झालेले हे कर्करोग केंद्र मुंबई तसेच आसपासच्या रुग्णांना उच्च दर्जाच्या ऑन्कोलॉजी सेवा पुरवणार आहे। यावेळी स्तनाच्या कर्करोगाचे निदान करण्यासाठी प्रगत मोबाईल मॅमोग्राफी व्हॅनचे देखील उद्घाटन करण्यात आले। या उद्घाटन प्रसंगी अभिनेता संदीप कुलकर्णी आणि कांचन अधिकारी उपस्थित होते। सदर क्लिनिक कॅन्सर केमोथेरपी, कॅन्सर सर्जरी, बोन मॅरो बायोप्सी, कॅन्सर संबंधित रक्त चाचण्या, समुपदेशन आणि इतर चाचण्या, फिजिओथेरपी आणि अत्याधुनिक सुविधांनी उपलब्ध आहे। या कॅन्सर सेंटरने रुग्णांना केवळ अत्याधुनिक उपचारच दिले नाहीत, तर हे क्लिनिक प्रत्येक रुग्णासाठी आशेचा किरण ठरत आहे। या ठिकाणी पुरवण्यात येणारे उपचार रुग्णांना शारीरिक, भावनिक आणि मानसिक आधार देतात, असे ऑन्कोहोप कॅन्सर क्लिनिकचे ऑन्को सर्जन आणि संचालक डॉक्टर अनिल हेरूर यांनी सांगितले। अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेली मॅमोग्राफी व्हॅन ग्रामीण तसेच दुर्गम भागात राहणाऱ्या महिलांना मोफत मॅमोग्राफी सेवा पुरवणार असून ज्यांच्यापर्यंत अशा सुविधा लवकर पोहोचत नाहीत त्यांच्यासाठी डॉक्टर हेरूर यांनी हा अतिशय स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे, अशा भावना यावेळी खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या। डॉक्टर हेरूर यांनी पुढाकार घेत आरोग्य सुविधेचे महत्त्व अधोरेखित करत स्तनाच्या कर्करोगाविरुद्धचा लढा आणखी मजबूत केला आहे। ही मोबाईल मॅमोग्राफी व्हॅन स्तनाच्या कर्करोगाचे उशिराने होणारे निदान रोखण्यास आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरते, असेही मत यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले। S9 न्यूज मुंबई। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते।
8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. TJSB सौर शक्ती कर्ज. गो ग्रीन. करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन. व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात जाहीर सभा पार पडली. मनोज जरांगे पाटील यांचं ठाण्यात मोठ्या जल्लोषात जंगी स्वागत करण्यात आलं. खारेगाव टोलनाकापासून रॅलीला सुरुवात झाली, तर माजीवडा सर्कल परिसरात 25 जेसीबींच्या माध्यमातून 11 टन फुलांचा वर्षाव त्यांच्यावर करण्यात आला. महानगरपालिका मुख्यालयाजवळ देखील ढोल ताशांच्या गजरात जल्लोषात त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला मनोज जरांगे पाटील यांनी अभिवादन केले. तदनंतर ठाण्यातील गडकरी रंगायतन या ठिकाणी त्यांची भव्य सभा पार पडली. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी समस्त ठाणेकर मराठा बांधवांना संबोधित केले. आमच्या लेकरांच्या न्यायासाठी आम्ही लढतोय. तुम्ही ठरल्याप्रमाणे करायला तयार नाही. एक माणूस विरोध करतो म्हणून तुम्ही 6 कोटी मराठ्यांना वेठीस धरू शकत नाही. आपण कुणाचे नाव घेत नाही, त्यांची ती लायकी देखील नाही. आधी विचार म्हणून विरोध होता. वैचारिक मतभेद असले पाहिजेत, पण ज्या दिवशी त्यांनी कायद्याच्या घटनेच्या पदावर असताना जातीय तेढ निर्माण केला, तेव्हापासून त्या व्यक्तीलाही मराठ्यांचा विरोध आहे. अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले की आम्ही तुम्हाला महत्त्व देत नाही. तुम्ही पातळी सोडून बोलता. तुम्ही मराठा आरक्षण देऊ नका बोलला, त्यामुळे तुमचा विषय मराठ्यांच्या नजरेतून संपला आहे. तुम्ही कितीही विरोध केला तर त्याचा मराठ्यांना फायदाच होतोय. आमचे सगळे मराठे एकत्र झालेत. एका सभेने मराठा एकत्र झाले. इतका अनुभव असून फायदा काय? मी रानातला माणूस बरा, कुणाच्या हाताला लागत नाही. प्रशासकीय शासकीय अनुभव 30 ते 32 वर्ष सत्ता भोगले त्या माणसाने. अशा व्यक्तीने अशी विधाने करावीत हे म्हातारपणाला पचत नाही. त्यांनी थोडं शांत राहावं, नाही तर कायम बाथरूम मध्ये बसावं लागेल, असा इशारा देखील यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांना दिला. तसेच 85% लढा आपण जिंकलो आहोत. यापुढे देखील एकजुटीने लढा, एकजुटीने सामोरे जा, असंही जरांगे म्हणाले. तसेच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी 24 डिसेंबरच्या आत निर्णय घ्यावा, नाहीतर 25 डिसेंबर नंतरचा मराठ्यांचा रोष तुम्हाला सहन होणार नाही, असाही इशारा यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी दिला. S9 न्यूज ठाणे.